नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सुभाष अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत। सोशोलॉजीची जी आपली सिरीज सुरू आहे, ज्यामध्ये आपण ऑलरेडी फंक्शनलिझम यावर चर्चा केलेली आहे। तर सोशोलॉजीमध्ये जे थेरॉटिकल स्ट्रँड्स आहेत, त्यामध्ये जे मॅक्रो स्ट्रँड्स आहेत, त्यात फंक्शनलिझम हा पहिला जो आपला प्रवाह आहे त्याबद्दल आपण आधी चर्चा केलेली। आता आपण कॉन्फ्लिक्ट पर्स्पेक्टिव्हकडे वळूया। फंक्शनलिझम जे आहे, ज्याबद्दल आपण बोललेलो, ते काय मानतं की समाजामध्ये एक स्थिरता, सोशल इन्स्टिट्यूशन जेव्हा सोबत येतात ती स्वतः एक स्थिरता कायम राहते किंवा एक इंटरडिपेंडन्स असतो। पण कॉन्फ्लिक्ट पर्स्पेक्टिव्ह हा त्याच्या कंप्लीट ऑपोजिट आहे किंवा याचं जे एक आर्ग्युमेंटेशन आहे हे फार त्याच्या विपरीत आहे। आणि यामध्ये आपण बघूया की संघर्षवाद म्हणजे संघर्ष सोसायटीमध्ये कसा चाललाय त्याबद्दल हे भाष्य करतं। तर कॉन्फ्लिक्ट पर्स्पेक्टिव्ह सोशोलॉजीमध्ये फारच एक त्याचं स्थान आहे, कारण की सोसायटी ही नेहमी स्टेबल नसते। सोसायटीमध्ये वेगवेगळे संघर्ष सुरू असतात, सोसायटीमध्ये वेगवेगळे जे सोशल ग्रुप्स आहेत त्यांच्यामध्ये एक स्पर्धा सुरू असते आणि त्यामुळे कॉन्फ्लिक्ट पर्स्पेक्टिव्ह शिकणं हे आपलं फार गरजेचं आहे। त्यामुळे आपण बघूया कॉन्फ्लिक्ट पर्स्पेक्टिव्हशी जे मेन आपले जनक आहेत ते कार्ल मार्क्स आहेत। आचार्य कार्ल मार्क्स ज्यांना आपण म्हणू, त्यांचा फोटो। आणि कार्ल मार्क्स यांच्या थेरीजमधून किंवा यांनी दिलेली ज्या संकल्पना आहेत त्याच्यामधनं कॉन्फ्लिक्ट पर्स्पेक्टिव्हचा एक जन्म झालेला आहे। याच्यानंतर सुद्धा बरेच असे जे आहेत की क्रिटिकल स्कूल असेल, आपली फ्रँकफर्ट क्रिटिकल स्कूल असेल, न्यू मार्क्सिस्ट स्कूल त्याला म्हणतात, किंवा इतर जे मार्क्सच्या ज्या थेरीज आहेत त्याला वापरून जे एक वेगवेगळ्या थेरिस्टनी आपल्या हे दिलेले आहेत, कॉन्सेप्ट दिलेले आहेत, ते इमॅन्युअल वॅलरस्टेन असतील किंवा रॅल्फ डेरेंडॉफ असेल, तर हे सगळे लोक जे आहेत यांनी कॉन्फ्लिक्ट थेरीबद्दल बोललं आहे। तर आपण बघूया की कॉन्फ्लिक्ट थेरीचे नेमके त्यांचे एक आर्ग्युमेंट्स काय आहेत, त्यांचे जे त्यांनी काय प्रपोज केलेलं आहे। संघर्ष सिद्धांत म्हणजे काय, व्हॉट इज कॉन्फ्लिक्ट थेरी? तर समाजशास्त्रातील एक असा दृष्टिकोन आहे जो समाजाकडे सत्ता आणि संसाधन म्हणजे पॉवर आणि रिसोर्सेस शी जी रिलेटेड एक स्ट्रगल चाललाय किंवा एक जी स्पर्धा चालली आहे किंवा एक संघर्ष चाललाय त्याचे एक ठिकाण म्हणून पाहतो। सोसायटी इटसेल्फ इज अ प्लेस वेअर द पीपल आर फायटिंग और डिफरंट ग्रुप्स आर फायटिंग फॉर पॉवर अँड रिसोर्सेस, असं याचं एक प्रमुख याचं प्रिमाइस आहे किंवा यांनी असं एक ठरवलेलं आहे किंवा यांनी असं एक मान्य केलेलं आहे की सत्ता संघर्ष हा नेहमी सुरू असतो। त्यात हा सिद्धांत मानतो की सामाजिक सुव्यवस्था ही सहमतीने नव्हे, म्हणजे आता फंक्शनलिस्ट काय मानतात की सगळे सहमत आहेत की ती सोशल स्टेबिलिटी जी आहे, फंक्शनलिझम जी मानतो की त्याच्यामध्ये लोकांना एकमेकांची सहमती आहे की कोण डॉमिनेट करतंय, कोण राज्य करतंय, याच्यामध्ये लोकांची सहमती आहे। आणि लोक जे आहेत, आपली समाजातले जे लोक आहेत किंवा जे पॉप्युलेशन आहे हे मानतायत की आम्हाला कोण राज्य करतंय, की आम्हाला एक जे कलेक्टिव्ह गोल्स असतात सोसायटीचे त्यांना पूर्ण करण्यासाठी काही लोक हे वरती असतात किंवा काही लोक यांच्याकडे पॉवर जास्त असते, ही मान्यता फंक्शनलिस्ट पर्स्पेक्टिव्ह देतो। पण इथे असं यांचं म्हणणं नाही। यांचं म्हणणं काय आहे की सहमतीने नव्हे तर हा त्यांच्या शक्तिशाली गटांच्या वर्चस्वामुळे होतो। त्यांचं एक डॉमिनेशन असतं, एक डॉमिनन्स असतं जे आपल्या सोसायटीत जे शक्तिशाली गट आहेत। तर आपल्या इंडियन सोसायटीत बघूया तर क्लासच्या अनुषंगाने बघा किंवा कास्टच्या अनुषंगाने बघा, जे शक्तिशाली ग्रुप आहेत यांनी ही समाज व्यवस्था टिकून ठेवलेली आहे त्यांच्या डॉमिनन्सच्या जोरावर। याच्यात काही लोकांमध्ये काही सहमती वगैरे नाही आहे असं हे मानतात। तर यात समाजाचे विविध गट मर्यादित संसाधने मिळवण्यासाठी सतत एकमेकांशी स्पर्धा करत असतात। आपण ते बघूया की कुठल्या कुठल्या वेगवेगळ्या मार्गाने ते होतं किंवा वेगवेगळे जे आपले सामाजिक आपले सिच्युएशन्स आहेत किंवा वेगवेगळे जे आपले घटक आहेत त्याच्या थ्रू आपण बघूया की हा कॉन्फ्लिक्ट पर्स्पेक्टिव्ह कसा वर्क करतो। की कन्सेप्ट याच्यातल्या क्लास स्ट्रगल कार्ल मार्क्सने दिलेला खूपच महत्वाचा हा कॉन्सेप्ट आहे। मार्क्स यांच्यामध्ये समाजात मुख्यतः दोन वर्ग असतात, भांडवलदार आणि कामगार। तो बुर्जवा आणि प्रोलेटारिएट असं हे शब्द वापरलेले आहेत आणि यांच्यामध्ये सतत एक क्लास स्ट्रगल सुरू असतो। कॅपिटलिस्ट सोसायटीचं जे प्रोडक्शन, मोड ऑफ प्रोडक्शन आहे त्याच्या संदर्भात हे दोन क्लास तयार होतात आणि हे दोन क्लास यांची इंटरेस्ट जे असतात हे एकमेकांच्या विरोधात असतात। कामगाराला वाटतं की त्यांनी केलेल्या कामाचा त्याला जास्त मोबदला भेटला पाहिजे आणि भांडवलदार आपलं प्रॉफिट वाढवण्यासाठी प्रयत्न करत असतो। तर त्यांच्यामध्ये
एक विरोधाभास असतो आणि तो एक क्लास स्ट्रगल जो आहे, कामगारांना वाटत असतं की कधी सत्ता परिवर्तन होईल आणि भांडवलदार जो असतो हा याला ती जी सिच्युएशन आहे स्टेटस को याला मेंटेन करायचा असतो. तर क्लास स्ट्रगल एक मोठी संकल्पना आहे. मी फार शॉर्टमध्ये तुम्हाला सांगितलं. आपल्या कार्ल मार्क्सच्या सिलेबसमध्ये, आपल्या ज्या दिलेला जो सिलेबस आहे आपल्याला, तर कार्ल मार्क्सच्या याच्यात हा पॉईंट आपल्याला शिकायचा आहे. त्यानंतर आपण बघू असमानता, इनइक्वॅलिटी. इनइक्वॅलिटी फार महत्त्वाचा, असमानता जी आहे सोसायटीमध्ये जी आपण बघतो ती फार एक महत्त्वाची एक बाब आहे, ज्याच्याने आपल्याला दिसून येतं की काही लोक कुठल्या तरी याच्यात त्यांचं वर्चस्व जास्त आहे. आता तुम्ही आपल्या याच्यात ऑक्सफॅमचा रिपोर्ट बघितलात तर 1% जे आपली पॉप्युलेशन आहे त्यांच्याकडे 40% आपल्या देशाची संपत्ती आहे. हे रिसेंट आलेला रिपोर्ट आहे. तर त्याच्यावरून आपल्याला कळतं की यांचं म्हणणं आहे की जी असमानता आहे, जी इनइक्वॅलिटी आहे, ही नैसर्गिक नाहीये. ही नैसर्गिक नाहीये. आता यात बघाल तुम्ही की काही लोक अक्युमुलेट करत आहेत, म्हणजे त्यांच्याकडे जे काही संसाधनं आहेत हे फार जास्त आहेत, आणि काही लोक फार गरिबीत जगत आहेत. तर याचा जो एक इनइक्वॅलिटीचा जो एक भाग आहे तो यांचा फोकस आहे. म्हणजे मार्क्स, इव्हन मार्क्सचं जे कंप्लीट लिटरेचर किंवा त्यांनी जितकंही एक संशोधन केलंय इंडस्ट्रियल रिव्हॉल्युशनच्या कंटेक्स्टमध्ये त्यांनी केलंय, आणि इंडस्ट्रियल रिव्हॉल्युशन नंतर त्यांनी बघितलं की इनइक्वॅलिटी का इतकी वाढते, आणि त्या संदर्भात त्यांनी आपल्या सगळ्या जी आपली त्यांची एक संकल्पना आहेत किंवा त्यांची थेरी आहे, हिस्टोरिकल मटेरियलिझम असो, एलिनेशन, बऱ्याच अशा गोष्टी त्यांनी त्या कॉन्टेक्स्टमध्ये दिल्या. तर त्याचा हा एक भाग आहे. इनइक्वॅलिटी वॉज इज मेजर कन्सर्न. त्यानंतर आपण बघूया पॉवर. सत्ता ही समाजात असमानपणे विभागलेली असते, आणि ज्यांच्याकडे जास्त सत्ता असते ते इतरांवर नियंत्रण ठेवतात. ही तर तुम्ही तुमच्या डेली लाईफमध्ये बघत असाल की सत्ता ज्यांच्याकडे जास्त आहे ते दुसऱ्यांवर नियंत्रण ठेवू शकतात. ऑथॉरिटी ज्यांच्याकडे आहे, पॉलिटिकल पॉवर आहे, कुठल्याही अँगलनी त्यांनी जी एक पॉवर गेन केलेली आहे याच्यामुळे ते दुसऱ्यांवर नियंत्रण त्यांना ठेवता येतं. सामाजिक बदल हा एक महत्त्वाचा भाग. आता फंक्शनलिस्ट लोकांना काय वाटतं की समाजात बदल हा स्वतःहून घडतो. समाज जर क्रायसिसमध्ये गेला तर त्याचे इन्स्टिट्यूशन्स एकमेकांना मदत करतात आणि स्वतः एक बदल घडून येतो, सोशल चेंज होतो. म्हणजे त्यांचा चेंज असा जे इक्विलिब्रियमवर पोहोचतो. म्हणजे त्यांचं असं आहे की सोसायटी स्वतःहून काहीतरी एक सेल्फ करेक्टिंग मेकॅनिझम क्रिएट करत असते. बट यांचं असं म्हणणं नाही आहे की कधी पण जेव्हा समाजामध्ये बदल घडण्याची गोष्ट येते किंवा बदल घडवायचा असतो तर तो घडवावा लागतो, आणि त्याच्यामध्ये क्रांती ही गरजेची गोष्ट आहे. यांचं म्हणणं आहे की रिव्हॉल्युशन झालं पाहिजे आणि संघर्षातूनच हा बदल होऊ शकतो. तर हे एक महत्त्वाचे यांचे 4 पॉईंट्स आहेत, हे तुम्हाला लक्षात ठेवावे लागतील. म्हणजे कॉन्फ्लिक्ट पर्स्पेक्टिव्हच्या मुळात डीपमध्ये आपलं जाणं गरजेचं आहे. त्यामुळे जेव्हा कार्ल मार्क्स आपण घेऊया तर तुम्हाला अजून याच्याबद्दलची जी क्लॅरिटी आहे ती खूप डीपमध्ये कळेल. पण आता सध्या एक पर्स्पेक्टिव्ह काय आहे ते कळण्याचं आपला हा हेतू आहे सध्या इथे. ठीक आहे, पुढे आपण बघूया. कॉन्फ्लिक्ट थेरीचे जे एक्झाम्पल्स आहेत, आर्थिक क्षेत्र. आर्थिक क्षेत्रामध्ये आपण बघतो मालक आणि कामगार यांच्यामध्ये सतत चाललेलं जे एक आहे, वेतन, कामाचे तास असतील, परिस्थिती, यावरून होणारा जो संघर्ष आहे. तुम्ही मुवमेंट्स बघता, वर्कर्सनी आपलं भारत बंद वगैरे होत राहतं की आमचे कामाचे तास वाढवायला, कमी करायला हवे, आणि आम्हाला एक व्यवस्थित एक कामाची परिस्थिती जी आहे, जी वर्क प्लेस आहे, ऑक्युपेशनल जी आमची हे आहे ती आम्हाला पूरक असायला पाहिजे, आमच्यासाठी हेल्दी असायला पाहिजे, याबद्दल एक संघर्ष सुरू असतो. कामाचे तास, यावरून तुम्ही रिसेंटमध्ये ऐकलं असेल 70 आवर वर्क वीक, याबद्दल नारायण मूर्ती बोलले होते. त्यावेळा फार एक त्याच्यामध्ये चर्चा झाली होती की 70 आवर वर्क वीक बद्दल त्यांनी बोललं होतं की 70 आवर्स द्यायला पाहिजे. त्यानंतर आपण बघूया शिक्षण क्षेत्रात पण यामध्ये दिसतं. काही जे गरीब विद्यार्थी असतात त्यांना तितकं एक संसाधन भेटत नाही किंवा त्यांना त्या लेवलचं जे एक गायडन्स किंवा एक रिसोर्सेस त्यांना भेटायला पाहिजे ते भेटत नाहीत. आणि जे एक बाकी असतात म्हणजे ज्यांच्याकडे इकॉनॉमिकल पॉवर आहे किंवा ज्यांच्याकडे थोडंसं कल्चरल कॅपिटल आहे, या लोकांना जास्त संधी मिळते. तर हे आपण शिक्षणाच्या याच्यातून बघितलं. एज्युकेशन फील्डमध्ये पण ती असमानता आपल्याला दिसून येते आणि इथे पण आपल्याला एक कॉन्फ्लिक्ट दिसते. तो मूवी बघितला असेल तुम्ही, सुपर 30. त्याच्यामध्ये दाखवतात ते गरीब विद्यार्थी, त्यांच्यासाठी ते जे आहेत शिक्षक ते काय करतात, आणि दुसरीकडे ते दाखवलेलं आहे प्रायव्हेट इन्स्टिट्यूशन्स कसे वर्क करतात वगैरे. तर तो एक सगळीकडेच आपण बघतो की शिक्षण क्षेत्रामध्ये ते आपल्याला दिसून येतं. त्यानंतर राजकारण. एक राजकीय पक्षांमध्ये जी एक रस्सीखेच चाललेली असते नेहमीच, त्यांना असं आपल्या पॉवरसाठी जे सुरू असतं ते आपण बघतच आहे. महाराष्ट्रात प्रथमतः तुम्ही रिसेंटली बघतच आहात
की आपल्याला जास्त कल्पना नाही आहे की कोणाचं काय चाललं आहे कोणासोबत, आणि एक सत्ता संघर्ष मागच्या 4-5 वर्षांपासून आपण बघत आहोत. तर तो राजकीय फील्डमध्ये पण एक कॉन्फ्लिक्ट नेहमी असतेच. आणि हेल्थ पण एक सोसायटीचा एक महत्त्वाचा एक संस्था आहे किंवा एक अंग आहे. त्याच्यात आपण बघतो की सेवांची उपलब्धता आणि दर्जा यात असलेली असमानता. आता तुम्ही कोविडच्या वेळेला बघितलं तर जे लोक होते ज्यांच्याकडे बरेच संसाधन असतील किंवा जे मोठे लोक आहेत किंवा ज्यांच्याकडे पैसा आहे किंवा ज्यांच्याकडे कॅपिटल आहे, या लोकांकडे जी आरोग्य सुविधा होती ही जास्त बेटर होती. आणि काही लोक आपण बघितलेत, काही लोक जी इथनं मायग्रंट्स वगैरे जे होते त्यांना आपण बघितलं तर त्यांना त्या लेवलचं एक हे भेटलं नाही, त्या लेवलचं त्यांना व्यवस्था त्यांना भेटली नाही आणि बऱ्याच लोकांना असा आपला जीव द्यावा लागला. तर प्रत्येक क्षेत्रात एक कुठेतरी विरोधाभास आहे, असमानता आहे आणि कॉन्फ्लिक्ट ही सुरू आहे. जरी ती आपल्याला दिसत नसली तरी ती कॉन्फ्लिक्ट नेहमी समाजात असते, असं कॉन्फ्लिक्ट पर्स्पेक्टिव्ह मानतो. पुढे आता मी त्या दिवशी तुम्हाला सांगितलेलं की कुठलाही एक आपण जेव्हा बघतो किंवा पर्स्पेक्टिव्ह बघतो, थिंकर बघतो, तर त्याच्याशी रिलेटेड त्याचं क्रिटिक किंवा त्याची एक टीका आपल्याला करता आली पाहिजे. तर आज आपण एक की कन्सेप्ट्स किंवा एक्झाम्पल्स बघितले कॉन्फ्लिक्ट थिअरीचे, पण त्याच्याशी एक त्याचं क्रिटिसिझम पण आपल्याला करता आलं पाहिजे. तर आपण बघूया स्थिरतेकडे दुर्लक्ष, निग्लेक्ट स्टॅबिलिटी. आता सोसायटीमध्ये नेहमीच तर लोक एकमेकांशी भांडत नाही आहेत ना. आता ह्या इतक्या ज्या कंपनीज आणि ह्या गोष्टी ज्या चालल्या आहेत, नेहमीच काही तो एम्प्लॉयर आणि एम्प्लॉईमध्ये भांडणं सुरू नाही आहेत. लोक वर्षानुवर्ष एकाच ठिकाणी नोकरी करतात किंवा एक स्टेबिलिटी असते, कंपन्या पण टिकतात. आणि बाकी इतर ठिकाणी आपण बघतो तर एक त्याच्यामध्ये एक गिव्ह अँड टेक असतो. नेहमीच तिथे काही असं संघर्ष चाललाय असं म्हणणं फार योग्य नाहीये. तर हा एक महत्त्वाचा क्रिटिक आहे की इट निग्लेक्ट स्टेबिलिटी आहे समाजामध्ये, त्याबद्दल ते तितकं बोलत नाहीत. अति मार्क्सवादी. आता मार्क्स याचे जनक असतील, पण याला खूपच जास्त त्यांनी इकॉनॉमिक फॅक्टरवर जास्त रोखून ठेवलं. म्हणजे इकॉनॉमी जे कॉन्फ्लिक्ट पर्स्पेक्टिव्ह आहे हा जास्त भर आर्थिक संघर्षांवर देतो, याचा फोकस जास्त आर्थिक संघर्षांवर जास्त आहे. आता याच्यावरून काय दिसून येतं की इतर जे बेसिस आहेत ज्याच्यानी संघर्ष होतो किंवा डिस्क्रिमिनेशन होत असेल बाकी ज्या गोष्टींचं, त्यात लिंग असेल, जात असेल, या सगळ्या गोष्टींवरचा जो संघर्ष आहे याबद्दल त्यामध्ये तितका फोकस केले जात नाही. आता तुम्ही बघाल तर जसं वेबर आहेत, मॅक्स वेबर आपल्या सिलेबसमध्ये आहेत, त्यांनी या इकॉनॉमीमध्ये दुसरे पण 2-1 फॅक्टर्स ॲड केले होते. जसे यांनी क्लास या बेसिसवर केलेलं मार्क्सनी, त्यांनी 2 इतर फॅक्टरी ॲड केले होते, स्टेटस अँड पार्टी, हे त्यांनी ॲड केलेले आहेत. तर कॉन्फ्लिक्ट पर्स्पेक्टिव्ह एक थोडासा मार्क्सच्या याच्यावर ओव्हर रिलाय करतो, हे आपला इथला एक त्याचा क्रिटिसिझम आहे. तर तुम्ही बघाल एक गोष्ट की भारतीय आपला जो समाज आहे इथे मार्क्सवादी जी चळवळ आहे किंवा मार्क्सशी रिलेटेड जे एक आपलं राजकीय जे वातावरण आहे किंवा जे पक्ष आहेत यांचं तितकं सध्या भवितव्य तितकं चांगलं नाही दिसत आहे. त्याच्यानी आपल्याला कळून येतं की भारतामध्ये जात असेल, धर्म असेल, ह्या गोष्टी पण तितक्याच महत्त्वाच्या आहे. प्रत्येक ठिकाणी वर्ग किंवा क्लास हा तितका डॉमिनेट करत नाही. आणि हेच मार्क्स जे आहे किंवा कॉन्फ्लिक्ट थिअरी आहे ही मार्क्सवर जी ओव्हर रिलाय करते आणि फक्त आर्थिक गोष्टींना जास्त प्राधान्य देते, त्यामुळे इतर गोष्टी दुर्लक्षित होतात. तिसरा एक क्रांतीची भविष्यवाणी चुकीची ठरली. रिव्हॉल्युशन फेल्ड. मार्क्स यांना वाटायचं की मोठे रिव्हॉल्युशन होतील, रशियन रिव्हॉल्युशन वगैरे झालं, पण ते जे कम्युनिस्ट रशिया होता तो टिकू शकला नाही. आणि इतर ठिकाणीही ते तितकं रिव्हॉल्युशनरी जे कामगारांची क्रांती वगैरे आहे त्या तितक्या खऱ्या ठरल्या नाही. एकतर्फा दृष्टिकोन म्हणजे वन साइडेड अप्रोच हा फक्त संघर्षांवर लक्ष केंद्रित करतो, ज्यामुळे समाजातील इतर परस्पर संबंधांकडे दुर्लक्ष होते. इतर जे सोशल इंटरॅक्शन्स आहेत त्याबद्दल तितकं हे फोकस करत नाही. तर ही ओव्हरऑल आपण एक कॉन्फ्लिक्ट थिअरीचा क्रिटिक केला. आता आपण बघू म्हणजे तुम्हाला कळालं असेल की एक फंक्शनलिझम ज्या अर्थाने सोसायटीची जे पॉझिटिव्ह ॲस्पेक्ट्स आहेत किंवा जी एक स्टेबिलिटी आहे, सॉलिडॅरिटी आहे, इक्विलिब्रियम आहे, बॅलन्स आहे, त्याच्याबद्दल बोलतो. आणि इकडे संघर्षांबद्दल बोललं जातं किंवा इथे वेगवेगळ्या अर्थाने कसा संघर्ष आहे त्याबद्दल बोललं जातं. इकडे कार्ल मार्क्स आहेत आणि तिकडे इतर थिंकर आपण त्या दिवशी त्याबद्दल बोललो होतो. तर हे तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. कार्ल मार्क्सशी संदर्भात जेव्हा आपण पुढे चर्चा करू तर ह्या गोष्टी तुम्हाला कळायला पाहिजेत किंवा तुम्हाला हे समजलं पाहिजे की याचं ॲप्लिकेशन काय आहे. तरी आपण जर एक याचं तात्पर्य काढायचं म्हटलं किंवा एक कन्क्लुजन किंवा एक समरी बघायची म्हटली कॉन्फ्लिक्ट थिअरीची, तर सोसायटीमध्ये एक जो एक संघर्ष नेहमी चाललेला असतो, असमानता असते,
तुम्ही बघाल ना की आजही आपण बघतो की बऱ्याच अशा इकॉनॉमिक इनइक्वॅलिटी आपल्याकडे आहे. जेव्हा तुम्ही 2008मध्ये अमेरिकामध्ये जे क्रायसिस आला होता, जो एक आर्थिक प्रॉब्लेम क्रिएट झाला होता, क्रायसिस आला होता, त्यावेळी मार्क्सचे जे पुस्तक होतं दास कॅपिटल, त्याची विक्रीही वाढली होती. त्याच्या आयडियाजबद्दल लोकांमध्ये परत एक नवीन जागरूकता क्रिएट झाली होती. तर आपण एक बघतो की कॉन्फ्लिक्ट पर्स्पेक्टिव्हवर आपण जरी इतकी टीका केली किंवा याच्याबद्दल आपण इतकं बोललो, त्याचं एक अस्तित्व हे नेहमीच समाजात राहील किंवा एक त्याचा एक सोशलॉजिकल ॲस्पेक्ट हा नेहमीच रिलेव्हंट राहील. कारण की समाजामध्ये नेहमीच असमानता, इतर जे सत्ता संघर्ष आहे, या सगळ्या गोष्टींमध्ये कॉन्फ्लिक्ट ही समाजात असतेच. आणि त्यामुळे सोशलॉजिकल अँगलने जर आपण बघितलं तर आपल्याला हा जो कॉन्फ्लिक्ट पर्स्पेक्टिव्ह आहे हा आपल्याला सोसायटी समजण्यासाठी, सोसायटीचे जे इंटरॅक्शन्स आहेत हे समजण्यासाठी फार महत्त्वाचा आहे.